सर्व गोष्टी पुरवठा करायला एलशद्दाय देव म्हणून नाव दिलेले आपल्या देवाचं नावावर, येशू ख्रिस्तांचं नावावर तुम्हाला सर्वांना वचन ऐकणारे सर्व देवाच्या लोकांना येशू ख्रिस्ताचं नावावर तुम्हाला सलाम. खरोखर आणि पहिला देवाचा आभारी मानतो. रोफे चॅनलबद्दल देवाला स्तुती असो. त्या चॅनलद्वारे अनेक लोकांना सुवार्ता पोचून येशू ख्रिस्ताचा शुभवर्तमान ऐकून अनेक लोक देवाकडं देवाचा राज्य तारण होते म्हणून देवाला स्तुती असो. आणि अनेक तारण झालेले देवाच्या मुलांना मग देवाचा सांत्वन, देवाचा उद्देश आणि ह्या वचनाचा मर्म, वचनाचा गूढ शब्द कळायसाठी ह्या चॅनल खूप काम करते. त्याच्याबद्दल देवाला स्तुती असो. आणि खरोखर देव प्रभू त्यांना आशीर्वादित देऊ दे. त्यांचे सर्व गरज देवाने पूर्ण करू दे. तिथं काम करणारे प्रत्येकांना देव आशीर्वाद देऊ दे. आमेन. खरोखर. आणि आता आपण मागच्या वेळा आशीर्वादाचा बदल आपण ऐकतो होता. आशीर्वादाचा बदल पहिला पार्ट झाले आणि सेकंड पार्टला आपण आले. आशीर्वाद म्हणजे 3 प्रकारचे आपला पालक साहेब लोक, बिशप साहेब लोक दिलेल्या आशीर्वादामध्ये 3 पिता, येशू, पवित्र आत्मा सहभागीचे त्रिएक देवाचं नाव आहे. आणि दुसरा त्याच्यामध्ये 3 प्रकारचे, एक संरक्षण, प्रिझर्वर आणि प्रोव्हायडर, सर्व गोष्टी आपल्याला पुरवठा करणारे. आणि तिसरा गोष्टी देवाने त्यांच्या समाधान, त्यांच्या शांती आपल्याला देणार आहे. हेच आशीर्वाद म्हणून आपलं पवित्र शास्त्रामध्ये आपण बघतो होता. आणि 2 कोरिंथी 13:14 देवाचा प्रीती, प्रभू येशूचा कृपा आणि पवित्र आत्माचा सहभागिता असू दे म्हणून पाऊलने शिकवलेले आशीर्वाद. आणि त्याच्या मूळ शब्द, मूळ संदेश गणनाचं पुस्तक 6 अध्याय 22 ते 27 आहे. आशीर्वाद देऊ दे, संरक्षण करू, मुखप्रकाश तुझ्यावर पडू दे, तुझ्यावर कृपा करू, तुझ्याकडं प्रसन्न मुख करू, तुला शांती देऊ. असला आशीर्वाद इस्राയേल लोकांच्यासाठी देवाने मोशेला आज्ञा केले, अहरोन आणि त्यांच्या मुलांना सांगायला. बरोबर आहे. देवाला स्तुती असो. असा आशीर्वादाचा दुसरा भाग आपण बघूया. यहोशुआचं पुस्तक 15 अध्याय 18-19 आहे. सेम शब्द शास्त्रेच्या पुस्तकामध्ये 1 अध्याय 15 आहे. त्यांनी तुला कालेबाचं मुलगी आणि वॉरियर, ग्रेट वॉरियर आणि इस्राയേल लोकांच्यामध्ये मोठा छान नाव असलेले कालेबचं मुलगी अक्सा एकदा त्यांच्या सासरवाडीमधून आले आणि गाडा उतरून आत आल्यावर, बाळ तुला काय पाहिजे म्हणले त्याचे वडील. बाबा, मला दक्षिणभूमी दिले ऑलरेडी, परंतु मला जरा पण द्या, पाणीचं जरा द्या बाबा म्हणले. त्यांनी वरचं जरा आणि खालचं जरा दिले. किती छान. आणि ह्या ज्या बॅकग्राऊंड आपण गेले तर कालेब तुम्हाला माहिती आहे आणि इस्राയേल लोकांच्यामध्ये यहोशुआचा असिस्टंट आहे. त्यांनी एकदा मोशे असताना त्यांनी अभिवचन त्यांच्याकडून प्रॉमिस करून घेतले कनान देशामध्ये. मग कनान देशाचा हेर बघायला गेल्यावर, CID सारखं गेल्यावर 12 लोक गेले. त्या लोकांमध्ये 10 लोक रॉंगवर इन्फॉर्मेशन आणले. ह्या 2 छान आणले. त्यांनी म्हटले, अयो तिथं द्राक्षाचं गड किती मोठा, किती वजन आहे, खूप आशीर्वादित देश आहे आणि असं सांगायला आले. त्या टायमाला देवाने खरोखर कालेबला आशीर्वाद दिले. आणि कनान विजय मिळवल्यावर कनान देशामध्ये त्यांनी कालेब काय विचारले माहिती आहे का? आणि मोशेला, मला डोंगर द्या. किती विचित्र वाटते ना. डोंगर कोणतरी मागतात का? छान तयार झालेले भूमी मागतात. त्यांनी डोंगर द्या काय विचारले? डोंगर का दिले? पुढं वचन वाचल्यावर त्या वचनामध्ये डोंगरामध्ये कापर म्हणजे तांबाची खणी आहे. किती खोदले तर एवढं खणी, एवढं श्रीमंत ते डोंगरावर. किती चांगलं हुशार आहे ते कालेब. आणि 40 वर्षामध्ये 80 वर्षामध्ये पण म्हणतात मी 40 वर्षासारखं मला ताकद आहे म्हणतात.
ते खरोखर देवाचा एक वॉरियर, एक सोल्जर आहे, एक देवाचा शिपाई आहे, असं देवासाठी जगलेले माणूस आहे. त्यांनी काय म्हटले, एकच मुलगी आहे त्यांना, अक्सा नाव, खूप छान नाव आहे. मग त्या अक्साला लग्न करायचा विचार आल्यावर ते म्हटले, सासराचा बरोबर पाहिजे मला जावई, माझं वॉरियर पाहिजे, असं त्याचे मत आहे. त्यांनी काय केले, मग किर्यात आर्बा असं जागा सांगितले, त्या आर्बामध्ये राक्षस लोक आहेत, त्यांना जिंकले ना माझं मुलीला लग्न करून देतो म्हणले. असंच त्यांच्या भावाचा मुलगी ओत्नीएल आले आणि जिंकून त्यांना लग्न करून दिले. मग लग्न केल्यावर गेले त्या मुलगीला, मग काय त्या काळामध्ये कसं परिस्थिती आहे आपल्याला माहीत नाही, त्यांना विचार आले असेल मला काय कमी पडले. मग आले कालेबला, मी हुंडा दिले, चांगला भूमी दिले, राक्षस लोक बाद केलेले भूमी आहे त्यांनी दक्षिणभूमी दिले. ते दक्षिणभूमीमध्ये जास्त म्हणजे ते नेगो म्हणतात, नेगेब म्हणतात, ते साऊथ कंट्री आहे. ते कादेशपासून हेब्रोनपर्यंत आहे. त्या दक्षिणभूमीजवळ काय होतं, मृतसमुद्र होता. मृतसमुद्रामध्ये 1000 किलोमीटर वरती एक पक्षी गेले ना, पळत ते 2 मिनिटात विषवायू येतात, पॉइझनस गॅसेस, त्याच्यामुळे पक्षी मरतात. एवढ्या मृतसमुद्राचा किनारात त्यांना जागा दिली. ते दक्षिणभूमी त्यांना हुंडा म्हणून मुलगीला दिले. मग तिने गेल्यावर विचार केले, हो माझं प्रिय मुलानं, तुम्ही विचार करा, तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये आहे. त्या मुलगीला लक्षात आले, हे दक्षिणभूमी वाळवंट आहे, काही उपयोग नाही, पीक येणार नाही, त्याच्यामध्ये फळ येणार नाही, त्याच्यावर काय उपयोग आहे, असं त्यांनी ओळखले. आपल्या जीवनामध्ये सुद्धा मग तुम्ही देवाचं मूल असलं तर तुमची आत्मिक स्थिती कसं आहे, वाळवंटासारखं वाळलेले काय उपयोग नाही, त्याच्यामध्ये काय पाहिजे. मग आले मुलगी, विचारले, पप्पा मला जरा द्या, बोरवेल द्या, बोरिंग द्या, पाणी नसलं तर कसं येईल म्हणले. मग त्यांना ओळखले, नक्की देतो बाळ म्हणले. वरचं जर दिले, खालीचं जर दिले, आणि बोरवेल खालीतून, वरचं जरा कुठलं आहे, पाऊस आपल्या हातात आहे का, परंतु वरचं जर खाली जरा दिली. वरचं जर कोण आहे माहिती आहे का, योहान सुवर्तमान 6:50 आणि 10मध्ये स्वर्गातून उतरलेले जिवंत पाणीचा जरा येशू, ते येशूला दिले. आणि दुसऱ्या गोष्टी, खालचं जर म्हणजे काय, जिवंत पाणी म्हणजे आतून, आमची तेलुगूमध्ये छान आहे, पोटातून उकळून येणारे जरा, ते पवित्र आत्माचं सूचना आहे. खालचं जरा पवित्र आत्मा दिले, वरचं जरा येशू ख्रिस्ताला दिले. त्या दोन्ही जरा असल्याशिवाय त्या दक्षिणभूमी फलवंत होणार नाही, त्याच्यामध्ये पीक येणार नाही. त्या मुलगी ओळखले, ह्यानी त्याच्याबरोबर कालेबाने दिले. आपला परम कालेब देव आपल्याला पण द्यायला रेडी आहे. तुमच्या आत्मिक स्थिती तुम्ही ओळखून घ्या, तुम्हाला जरा पाहिजे, येशूचा जरा पाहिजे, जिवंत पाणीचा. ते शमरोन स्त्री म्हटले, मला पाणी प्यायला नाही, असं सारखं मला थान लागायचं नाही, असलं द्या म्हटले. जिवंत पाणी त्यानं दिले. ते गाव त्याने तारणामध्ये आले. बघा की तुमच्यामध्ये जिवंत पाणी आहे का, तुमच्यामध्ये आत उकळणारे पवित्र आत्माचं पाणी आहे का. आपण मागच्या वेळा आपण बघितले, होशियाचं पुस्तक 14:5 दहिवरासारखं इस्राയേलला आहे. दहिवरासारखं असले तर एक दहिवरा म्हणजे पवित्र आत्माचं सूचना आहे. ते पवित्र आत्मा असले तर 3 पॉईंट्स आपण बघितले, भूकमळासारखं फुलेल आणि मूळ धरेल, लेबनॉनसारखा सुवासित होईल. ह्या 3 गोष्टी खालचं जरा मला तुम्हाला मिळेल, ते तुम्ही आशाने धरा, प्रार्थना करा त्याच्यासाठी. आणि वरचं जरा येशू ख्रिस्त, ह्या जरा कसं ह्याच्यामध्ये आहे आपल्याला स्तोत्रसहित 1 अध्याय 3 वचनामध्ये, ते नदीचं किनारात आलेले झाड आहे, त्या कधी वाळवणार आहे, कधी बघितले तर पाला, हिरवा पाल, त्याने हंगामात फळ देतात. आणि तिसऱ्या गोष्टी, त्या सूचनाचा त्या माणूस काय केले तर पण सक्सेस, यश मिळणार आहे. ते त्यांच्या मूळ कुठं आहे माहिती आहे का, नदी किनारात आहे. जराचा काळी आहे, येशूचं जरा आणि पवित्र आत्माचं जरामध्ये त्यांच्या रूट, त्यांचे मूळ धरलेले, म्हणून त्यांनी फळवंत आहे. त्यांनी काय केले तर पण सक्सेस, राईट मार्क. माझं प्रियानो, असं तुम्ही आहे का. येशू ख्रिस्ताचं वचन, येशू वचन आहे, वचनाचा मध्ये तुमचे आत्मिक मूळ आहे का. तुम्ही काय केले तर पण यश मिळणार आहे. तुम्ही म्हणजे टाईमाला
टायमाला तुम्ही सीझनप्रमाणे फळ देणारे असं राहायला देवाचा इच्छा आहे. आणि याकोबा येशेबला बोलताना ते निर्जराजवळ असलेले येशेब फळवंत आहे, त्यांच्या सगळं ब्रँचेस पसरणारे म्हणले. तुम्ही कसं आहे, तुम्ही वचनामध्ये आहे का जरा बघा, आणि खालचं जरा पण तुम्ही देवाकडून मागून घ्या. हो बरोबर आहे माझं प्रियानो, देव प्रोव्हाइड करणारे. ह्या मुलगी आशीर्वाद द्या म्हणले, आशीर्वादमध्ये सर्व गोष्टी त्यांना मिळाले. खालचं जरा मिळाले, वरतं जरा मिळाले. त्यांना आशीर्वादाचे प्रोव्हाइड झाले, त्यांचे सर्व गोष्टी टाकले. हो देवावर विश्वास ठेवून देवाच्या वचनामध्ये तुम्ही असले तुम सर्व गरज प्रभू करणारे. एक छोटेसे एक देवाचा मुलगा आहे आणि देवाचा सेवा करणारे माणूस आहे. त्याने अग्रिप्पा म्हणून पास्टर आहे, आणि त्यांनी काय केले, त्यांना 9 मुलं आहे. एक दिवस काय केले, त्यांच्या आई असं सांगितले, तुम्ही घरातून शाळातून आल्यावर मग चूल पेटवले तर तुम्ही किचनमध्ये म्हणजे जे डायनिंग हॉलमध्ये येऊन जेवायला प्लेट आणायचं. समजा तिथं चूल नाही पेटवले तर डायरेक्ट जाऊन प्रार्थना गदीमध्ये प्रार्थना करायचं म्हटले. आणि कधी असं झाले, लहान लहान मुलं आहे, 9 मुलं आहे. मग ते आले एक दिवस घरातून, आल्यावर चूल पेटवले नाही, सगळं राख दिसत होतं. अरे आमच्या आई आज स्वयंपाक केले नाही. आई पप्पा काय बोलले मला, चूल नाही पेटवले तर प्रार्थनाचं घरी जाऊन, आणि गाणं म्हणत प्रार्थना करायला सुरू केले मुलं, सगळं मुलं. मग तिचे पप्पा मम्मी पण गुडघे टेकले. आणि थोड्या वेळाने काय झाले, एकांचा गुडघे म्हणजे पालक साहेबांची गुडघे पाठीमागं गुडघे टेकल्यावर ना त्या पायावरून काहीतरी गेल्यासारखं वाटले. त्याने बघितले काय गेले म्हणून. ते मोठा एक उंदीरासारखं, आणि ते बघितले, अय्यो उंदीर इकडं का आले, आणि एक होलमध्ये गेले. इथं काय हो उंदीर आले म्हटले, आणि त्याच्या खोद काढायला केले तर 2 किलो भात त्यांच्याकडून मिळाले. तेव्हा ते हे करून म्हणजे ह्याच्यामधून करून ते स्वच्छ करून त्या मुलांना गंजी करून दिले त्यांची आई. बघा देवावर विश्वास ठेवलेले लोक कधी लाजणार नाही. त्यांना कधी टायमाला मिळते, काय पाहिजे तर मिळते. कधी तुम्ही अविश्वास राहू नका. तुमचे काय गरज आहे प्रभूकडे ठेवा, विश्वास ठेवा. आणि अनेक देवाच्या लोकांचे उदाहरण आहे. एक दिवस एक भक्तसिंग म्हणून मोठा देवाचा सेवक आहे. तू जा स्टेशनला म्हणलं, देवा पैसा नाही. एका माणूस आले, द्या मला हे नाही पैसा म्हटल्यावर त्यांनी त्या मीटिंगसाठी ठेवलेले 12 रुपये त्याने देऊन टाकले. देव म्हणले तू पेटीमध्ये देऊन टाक. देवा नको, मीटिंगसाठी ठेवले, तू पहिला द्या म्हटले. दिले. आणि तिथं गेल्यावर स्टेशनला जा, मी म्हटले स्टेशनला झाले, गाडी सगळं तयार आहे सगळं. तेव्हा काय करू देवा, मी सांगितले नाही का मला पैसा नाही म्हणून, मी कसं जाणार आहे गाडीवर. आकाशात बघून प्रार्थना करताना एक माणूस आहे, तुम्ही भक्तसिंग आहे का म्हणले, हो. आणि एकाने कोणतरी तुम्हाला पैसा दिले बघा, तो गेले गडबडने, हे बघा म्हणून त्यांनी जाणे येण्यासाठी, त्यांनी मध्ये खाण्यासाठी पैसा त्यांच्या हातात पुरवले. हो देव विश्वासपात्र आहे, खूप विश्वासू आहे रे. माणसापेक्षा देव खूप 100 नाही 1000% विश्वास. त्याच्यावर विश्वास ठेवा. तुमचे सर्व गरज त्यांना सांगा, नक्की तुम्हाला मदत करेल देव. कधी तुम्हाला सोडणार नाही. हे हक्सा म्हटले, बाबा मला आशीर्वाद द्या. त्यांनी उगाच असं पाय पडल्यावर आशीर्वाद होऊ दे, चांगला मुलं होऊ दे, ते आशीर्वाद नाही आहे, देवाचा आशीर्वाद. मला दक्षिणभूमी दिले बाबा, मला पीक का पाहिजे, मला फळ करणारे जेवण पाहिजे, मला वरचं जरा पाहिजे, खालचं जरा पाहिजे. येशू ख्रिस्ताला आणि पवित्र आत्माचं जीवनामध्ये वचनामध्ये त्यांच्या मूळ आहे. त्यांनी फळ जेवण आशीर्वादित झाले. तुम्ही पण हक्सासारखा आशीर्वादित होणार का? नक्की देवावर विश्वास ठेवा. देवाकडे तुम्ही सर्व गोष्टी सांगा, आणि कोणाला तुम्ही सांगू नका तुमची गरज. देवाकडे सांगा, देवाकडे रडा. नक्की तुमच्या टाईमाला तुम्हाला काय पाहिजे देव तुम्हाला पुरवठा करणार आहे. ही इज अ प्रोव्हायडर, ही इज प्रोव्हायडर, ही इज अ प्रिझर्वर.
तुम्हाला हे करणारे, प्रिझर्व करणार म्हणजे काय तर संरक्षण करणारे. दुसऱ्या गोष्टी ही इज ए प्रोव्हायडर, तुमचे काय पाहिजे तर टाईमाला देणारे. आपण प्रार्थना करूया. आमचे प्रेमाळू दयाळू देव बापा, तू खूप खूप चांगलं देव आहे प्रभू. आम्हाला कधी विसरणार नाही. आम्ही हे सर्व जगामध्ये आम्हाला निर्माण केलेले प्रभू, त्या दिवशीपासून आम्ही कधी वारासाठी, पावसासाठी, उन्हासाठी कधी प्रार्थना केले नाही. परंतु आम्हाला काय पाहिजे, आम्ही जन्म झाल्यावर आम्हाला दूध तयार करून ठेवले प्रभू. आम्हाला वाढवायसाठी सर्व गोष्टी तू तयार करून ठेवले प्रभू. देवा, तू आमच्या गरज माहिती आहे प्रभू. तू प्रोव्हायडर आहे. तुझा आशीर्वाद प्रोव्हायडरमधून आमच्याकडे येणार आहे. तुझा आशीर्वाद तुमच्याकडं, तू एक स्ट्रॉंग, एक आई दूध देणार आहे, आई स्ट्रॉंग ब्रेस्ट असलेल्यासारखा एल शद्दाई देव आहे प्रभू. म्हणून आम्हाला कधी कमी होणार नाही प्रभू. खरोखर आम्हाला तू दर्शन कर. आमच्या ऐकणारे श्रोतांचा प्रत्येकांचं गरज तू पूर्ण कर प्रभू. तू आश्चर्य गोष्टी करून त्यांच्या टाईमाला त्यांच्या गरज काय पूर्ण करणारे देव आहे प्रभू. तुझ्यावर आम्हाला विश्वास आहे. आमच्या गरज कोणाला दुसऱ्याला नाही सांगत, दुसऱ्याला काही कळत नाही. तुझ्यावर आम्हाला विश्वास. तू विश्वासयोग्य प्रभू. तू फेथफुल गाड आहे. म्हणून तुमच्यावर आमच्या श्रोतांचा ह्या वचन ऐकणारे प्रत्येकांच्या जीवनामध्ये खूप खूप गरज आहे प्रभू. ते सर्व पूर्ण कर. सर्वासाठी राईट मार्क कर. तू प्रोव्हायडर देव आहे. तू प्रोव्हायडर घेऊन आशीर्वाद करणारे म्हणून ते आमच्या श्रोतांना, सर्व लोकांना अनुभव करा म्हणून येशू ख्रिस्ताच्या नावावर हे सर्व प्रार्थना तुला समर्पण करते प्रभू. स्वीकार कर. आमेन, आमेन, आमेन.